भाजपच्या सत्ता स्थापनाची गती पाहायला मिळते, गती मिळते काय सांगा? आपण नेहमी पाहता की नेहमी सांगत असतो की भारतीय जनता पार्टी हा शिस्तीचा आणि संस्काराचा पक्ष आहे आणि यामध्ये सगळं एक विचाराने बिनविरोध असं होण्याची परंपरा आहे. आणि त्याच पद्धतीने आज छत्रपती संभाजीनगरचा गटनेता आम्ही आज निवडलेला आहे. आज दुपारी आमच्या सगळ्या नगरसेवकांची बैठक झाली आणि सगळ्यांनी एक दिलाने प्राध्यापक गोविंद केंद्रे सरांचं नाव सुचवलं आणि आता आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयात आमचा गट स्थापन केलेला आहे. बरं, जे तुम्ही सस्पेन्स जो ठेवलाय तो महापौर पदाचा, कारण आता गटनेता झाला, आता महापौर पदाचा काय? अगदी उद्या दुपारी 3 वाजेपर्यंत फॉर्म घेण्याची वेळ आहे आणि 6 वाजेपर्यंत फॉर्म भरण्याची वेळ आहे. उद्या आम्ही तुम्हाला आज जशी छान बातमी दिली, उद्याही आम्ही विकसित छत्रपती संभाजीनगर निर्माण करणारा आमच्या 57 जणांपैकी एक चांगलं नाव आम्ही आपल्या समोर घेऊन येऊ. बरं, नगरसेवकांना अशा काही सूचना दिल्यात की तुम्ही शहराच्या बाहेर पडू नका, काय असं काही धोका वाटतो का? असं काही वाटण्याचं बघा, छत्रपती संभाजीनगरच्या जनतेने आम्हाला मोठा कौल दिलेला आहे आणि याच्यामध्ये आमचा कुठेही 1 जण 5 जण जाण्याचा विषय नाहीये. सगळेजण आपण पाहताय शहरामध्ये निर्धास्त फिरतायत. अशी कुठली फिल्डिंग आम्हाला लावण्याची गरज नाही आणि समोर पण असं कोणी लावून घेण्यासाठीचं शिल्लक पण आम्ही ठेवलेलं नाही. त्याच्यामुळे आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांवर पूर्ण विश्वास आहे. आमचे सगळेजण आम्ही सोबत आहोत. गट 57 नगरसेवक आहे, मात्र महापौर पदासाठी तुम्हाला एक नगरसेवक पडतो, तर कुठल्या पक्षाला तुम्ही सोबत घेणार किंवा कसं? अजिबात गरज आम्हाला कुणाला सोबत घेण्याची नाही. आम्ही हिंदुत्व आणि विकासाच्या मुद्द्यावर लढलेलो आहोत. आमचे सहकारी शिंदे सेना त्यांचे 13 सदस्य आलेले आहेत, ते पण हिंदुत्वाच्या विषयावर आमच्या सोबत आहेत. त्याच्यामुळे MIM सारख्या जातीय तेढ निर्माण करणारा, धार्मीय तेढ निर्माण करणारा, शहर अशांत ठेवणाऱ्या पक्षासोबत अगदी शिंदे सेना तर खात्रीने सांगतो जाणार नाही. पण उभाटाने जे हिंदुत्व सोडलं होतं निवडणुकीमध्ये, जनतेने त्यांना जागा दाखवली की हिंदुत्व सोडल्यावर काय होतं. त्याच्यामुळे आता ते शहाणे झाले असतील आणि ते आता MIM सोबत जाणार नाही. 33 जण MIM चे वेगळा गट करून मतदान करून घेतील. या पलीकडे काही होणार नाही. उपमहापौर गटाला सोबत घेणार? शिंदे गट मी सुरुवातीपासून सांगतोय आमचे सहकार्य राज्यात आम्ही एकत्र आहोत. हिंदुत्व आणि विकासावर आम्ही सोबत काम करतोय. त्याच्यामुळे आम्ही नक्की त्यांना सोबत घेऊनच या शहराचं काम करू. सोबत घेऊन त्यांना उपमहापौर पद देणार का? आत्ता त्याची चर्चा आमची उद्या सकाळची आमची बैठक होईल, त्यामध्ये ठरेल आणि ते ठरताच आम्ही त्यांच्याशी संवाद साधू. आपण गट नेत्याची निवड केली, महापौर पदाची जे आहे ते उत्सुकता लागली, हे निवडताना काय आणि कसं पाहिलं जाणार आहे आणि सोशल इंजिनिअरिंग सांभाळले जाणार आहे? नाही, आमच्याकडे आत्ता 7-8 अतिशय या सर्वसाधारण गटामध्ये नावं चांगली आलेली आहेत. त्याच्याही पलीकडे जाऊन आम्ही काही नावांचा विचार करतोय. पण एकूणच जो काही जनमताचा कौल आम्हाला मिळालेला आहे, जनतेच्या अपेक्षा खूप आहेत आणि अशा वेळेला अतिशय जबाबदारीने हे सगळे विकासाचा जाहीरनामा आमचा पूर्ण करायचा आहे. तो शब्द आम्हाला पूर्ण करायचा आहे. त्यासाठीचा उमेदवार आमच्याकडे निवडणं खरोखर आम्हालाही 10तून कोण 20 मधून कोण चांगला, हे आमच्या टीमची मोठं आव्हान आहे आम्हाला. पण आम्ही चांगल्या प्रकाराने उमेदवार देऊ. खरंच एखाद्या सामान्य कुटुंबातल्या व्यक्तीला अशा प्रकारचा न्याय भारतीय जनता पार्टीच देऊ शकते. मी अगदी दुर्गम आदिवासी तालुक्यातला रहिवासी आणि त्या भागातून इथे येऊन संघटन करतो. सुरुवातीपासून अगदी 1987 पासून मी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा याच्यापासून काम करतो आणि पक्षानं जी जबाबदारी दिली, म्हणजे खरंच आज सकाळी शहराध्यक्षांचा फोन आला, असं मन हेलावून गेलं. आणि भारतीय जनता पार्टीचंच हे होऊ शकतं, कारण एकदम सामान्यातल्या सामान्य कुटुंबातला न्याय, एवढी मोठी देशातली सत्ता, राज्यात सत्ता असताना सुद्धा भारतीय जनता पार्टी एकदम अंत्योदय जे म्हणतात त्या अंत्योदयाचा विचार करते, ते फक्त भाजपमध्येच होऊ शकतं. एवढीच प्रतिक्रिया देतो आणि त्यामधून दिलेली जबाबदारी चांगलं करण्यासाठी प्रयत्न करेन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.